आपण ज्या टीव्हीवर ऍड बघतो तशी आपण जीवनशैली अडॉप्ट करतो. आणि त्याच्यामुळे आपणच स्वतः आपल्या घरामध्ये आजारांना निमंत्रण देतो. तर आपल्या इथे जे लोक आता मोठी मोठी लोक आहेत, अक्षय कुमार आहेत, आपले हिरो लोक आहेत, त्यांनी स्वतःच्या शेत्या घेतल्या, तिथे स्वतःचं ऑर्गॅनिक फूड तयार करतात, ते स्वतः ऑर्गॅनिक खातात. सूर्यनाडीने जे आपण गाय सूर्यप्रकाश ऑब्झर्व करते, तर त्याचे तत्व जे आहेत ते तिच्या शेणामध्ये येतात, तिच्या दुधात येतात. नमस्कार, मी तुमची होस्ट माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या या पॉडकास्ट एपिसोडमध्ये आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी त्यांच्या कार्यामुळे रुग्णांचे उपचार फक्त बरे केले नाही, तर त्यांच्या जीवनशैलीमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल केलेले आहेत. आणि ते म्हणजे डॉक्टर राजेश जाधव. डॉक्टर राजेश जाधव डॉक्टर ऑफ सायन्स, पंचगव्य व नैसर्गोपचार तज्ज्ञ. मेंदूचा ट्यूमर असो, डायबिटीज असो किंवा अस्थमा यांसारख्या अनेक आजारांवर त्यांनी शस्त्रक्रिया न करता निसर्गाच्या मदतीने लोकांना बरं केलं आहे. आज आपण आपल्या आजच्या भागामध्ये आपण त्यांच्याशी हे निसर्गोपचार तज्ज्ञ तर आहेत, मग त्यामुळे निसर्गाच्या पद्धतीने कशा पद्धतीने आजार बरे केले जातात ह्या विषयावर आपण बोलणारच आहोत. त्यासोबत आपण सुद्धा आपली ही जी जीवनशैली आहे, म्हणजे निसर्गाच्या काही मदतीने किंवा काही उपचारांमुळे आपण सुद्धा आपली जीवनशैली कशा पद्धतीने सुदृढ करू शकतो आणि एक छान आरोग्यदायी असं आयुष्य जगू शकतो ह्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर शेवटपर्यंत हा भाग नक्की बघा, कारण ह्या भागातून तुम्हाला खूप असे वेगवेगळ्या काही गोष्टी करणार आहेत, काही उपचार पद्धती करणार आहेत की ज्यांचा वापर तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये करू शकता. तर चला सुरुवात करूया, जास्ती गप्पा नको, लगेच आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. आणि आपले आजचे जे प्रमुख अतिथी म्हणून गेस्ट आलेले आहेत डॉक्टर राजेश जाधव, त्यांचं स्वागत करूया आणि प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. डॉक्टर जाधव, तुमचं मनापासून नवभारत नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत असो. थँक्यू. खरंच मी जसं आता इंट्रोडक्शन मध्ये वाचलं की मला खूप असं कुतूहल वाटतंय, म्हणजे क्युरिओसिटी असं ना की कुठलंही ऑपरेशन न करता आपण उपचार पद्धती करू शकतो. करेक्ट. तर आजचा पॉडकास्ट हा खूप छान असणार आहे, कारण माझ्या नक्कीच. मनामध्ये अनेक प्रश्न आहेत की जे नक्कीच व्ह्युअर्सला सुद्धा आवडतील. तर सगळ्यात आधी मी सुरुवात ह्या पद्धतीने करते की आधीचा एक काळ होता जिथे 100-150 वर्ष, म्हणजे मला आठवतं की आजी आजोबा 100-90 गाठायचे. आणि आता ह्या आधुनिक जगामध्ये आपण बघतोय की 35-40ला हार्ट अटॅक येतोय, 40 बरोबर आहे. मध्ये महिलांना मेनोपॉज येतात. हार्ट अटॅक पुरुषांनाच नाही तर लहान मुलांना सुद्धा आपण न्यूजमध्ये बघतोय की शाळेमध्ये असताना लहान मुलीला सुद्धा हार्ट अटॅक आला, तेही पहिली दुसरीची मुलं. मग ह्या सगळ्या मागे नेमकं काय कारण आहे की जीवन पद्धती आपली कुठेतरी चुकते की काय चुकतंय की ज्यामुळे हे सगळं काही होतंय? 100 वर्षापूर्वी, जरी आता 50-60 वर्षापूर्वीच घ्या, आता माझे आजोबा सुद्धा जेव्हा मेले, मला वाटतं ते 2006 मध्ये समथिंग ऑफ झाले, ते त्यावेळेस 94 वर्षाचे होते. वा, 94, नाईन्टी बरोबर. फोर वर्ष तर म्हणजे आपण सहसा एवढी वय 100 गाठायचो. गाठायचोच, हो सर. आणि माझे सासरे सुद्धा आता जे ऑफ झाले ते 99 वर्षाचे होते. म्हणजे माझ्या बायकोचे आजोबा, ते अच्छा, 99 ते वर्षाचे होते. 99 वर्षांचे होते. म्हणजे ते 100 गाठणार होते, त्याच्या आधीच ते ऑफ झाले. तर पूर्वीचं आपण जे ऑर्गॅनिक फूड खात होतो, त्याच्यामुळे माणसं हेल्दी होती, आजारी पडत नव्हती. आणि आजार असले तरी तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही, पूर्वी आजार म्हणजे खूप मोठा आजार म्हणजे मलेरिया वगैरे ह्यासारखे असायचे. आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे कुष्ठरोग किंवा हो, टीबी, हो. हे 2 आजार हे असायचे. 2 असायचे. आता ते कुष्ठरोग आणि टीबी कोणाला होतच नाही, माहीतच नाही. माहितीच नाही, बरोबर. पण आता आपली जी ह्या 50 वर्षात जीवनशैली बदललेली आहे. आपण ऑर्गॅनिक पासून हायब्रिडकडे चाललोय. जे हायब्रिड फूड खातोय, त्या हायब्रिड फूडमुळे ते जे आपण खातो, जसं एक रिफाईंड म्हणा, ते रिफाईंड जे असतं, आपण पूर्वी जे घाण्याचं तेल खायचो, हो. ते नॉर्मली घाण्याचं तेल असायचं, त्याच्यामध्ये विटामिन्स असायचे. आता काय करतात, त्या विटामिन्सला जाळून त्याच्यामध्ये केमिकल्स मिक्स करतात त्या हो. तेलामध्ये. आता ते केमिकल युक्त तेल म्हणजे रिफाईंड ऑइल. आपण ते रिफाईंड ऑइल ज्यावेळेस खातो, तर ते पचत नाही आपल्या. ते आपल्या रक्तामध्ये वॅक्स बनतं, अच्छा, आपल्या लिपिड. रक्तामध्ये रक्तामध्ये वॅक्सच्या वॅक्स. सारखं बनतं, ओके. लिपिड बनतं. ते वॅक्स तुमच्या जिथे जाऊन ब्लॉक करेल,
म्हणून तुम्हाला हार्ट अटॅक येतो, हार्टमध्ये ब्लॉक होतात. कारण ते रक्त ज्यावेळेस हार्टमध्ये जातं तर आपल्या हार्ट फक्त त्याच्यातलं रक्त घेतं आणि ते वॅक्सला बाहेर सोडतं. त्यामुळे त्या नसांमध्ये ते ब्लॉक व्हायला लागतं बरोबर. त्या वॅक्सने. येस. ते वॅक्स चिटकून राहतो नसांना हो. आणि मग दुसरा वॅक्स येतो तो पण तिथे चिटकतो, तिसरा येतो तो पण तिथे. मग रक्त जातं पुढे आणि वॅक्स चिटकत असतो. आणि मग तिथे ब्लॉकेज तयार ब्लॉकेज होतो. तयार होतात. मग त्याच्यामुळे तो हार्ट अटॅक येतो. पण सर लहान मुलांना सुद्धा होत आहे, म्हणजे आपण मोठ्यांना तर म्हणू शकतो. हां, त्याचं कारण लहान मुलांना पण आपण हायब्रिड फूडच देतोय खायला. डब्यातले सगळे प्रोटीन्स युक्त, हे युक्त. माझं मुलगा बारीक आहे, त्याला हेल्दी व्हायला हेल्दी पाहिजे बनायचंय. लवकर, म्हणून जे काही बाहेरचं सप्लिमेंट आहे ते देतो आपण त्याला. त्या सप्लिमेंटचा तो साईड इफेक्ट असतो. तसं हायब्रिड म्हणजे नेमकं आता कसं आपण ओळखणार? कारण हायब्रिड भेसळ तर सगळीकडेच आहे. मिळतंय ते सगळीकडेच, पण हायब्रिड आणि त्याच्यामध्ये ओळखण्यासारखं आता काय आहे? कसं ओळखणार तुम्ही? काही चान्सच नाही. त्याच्यामुळे मध्ये 100% ऑर्गॅनिक शेती झाली पाहिजे. ती आता आता पॉसिबल नाही. तुम्ही चिकन जरी घेताय, हे बॉयलर चिकन आहे. हो. हे बॉयलर चिकन जे आहे ते हायब्रिड आहे. पण ते सगळ्यांना माहित आहे. पोल्ट्री फार्म सगळे हायब्रिड आहेत. तर ते चिकन ज्यावेळेस तुम्ही खाता तर तुम्ही स्वतः सुद्धा हायब्रिड होताय. म्हणजे कुठेतरी हायब्रिड अन्न आपल्या पोटात जात आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला हे सगळे काही वॅक्स म्हणजे सगळे व्याधी ज्या ब्लॉकेजेस आहे व्याधी ज्या आहेत त्या. त्या तुम्हाला त्या हायब्रिड अन्नातून मिळत आहेत. आता तुम्हाला परत ऑर्गॅनिक ह्याच्याकडे, त्याच्यामुळे आता बघा आपल्या इथे एक लोधा म्हणून बिल्डर आहे. त्यांनी पुण्याजवळ एक एक्सप्रेस हायवेच्या बाजूला एक लोधा कॉम्प्लेक्स त्यांनी तिकडे तयार केलंय. असं की फार्म हाऊस टाईप, की तिथे तुमची शेती करा, ऑर्गॅनिक शेती करा तुम्ही स्वतःचं. तर आपल्या इथे जे लोक आता मोठी मोठी लोक आहेत, अक्षय कुमार आहेत, आपले हिरो लोक आहेत, त्यांनी स्वतःच्या शेत्या घेतल्या, तिथे स्वतःचं ऑर्गॅनिक फूड तयार करतात आणि ते स्वतः ऑर्गॅनिक खात आहेत. पण हे त्यांना पॉसिबल आहे सर, जी सामान्य जनता पण आहे ते त्यांचं नाही. आपल्याकडेच शेती होती ना. हो हो हो. त्यांना पॉसिबल, ते आता पैसे देऊन विकत घेऊन विकत करतायत. घेत आहे. पण तुमच्या शेतीमध्ये तुम्ही स्वतःची असून सुद्धा करत नाहीये. पण आता समजा शेती नाहीच आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी नाहीये, तर आता कसं वाचू शकतो आपण? म्हणजे आता हायब्रिड आहे, मग ते अन्न असू दे किंवा फ्रुट्स असू दे किंवा बाहेरचं कुठलंही खाणं असू दे, म्हणजे आपण फास्ट फूड नाही बोलत आहोत, आपण ह्या सगळ्या अन्नपदार्थांबद्दल बोलतो की जिथे सगळीकडे आता भेसळ चालते. सगळीकडेच भेसळयुक्त आहे. बरोबर. तुम्ही चीज घ्या, पनीर घ्या, बटर घ्या. अहो तुम्ही आता सांगतो, जे तूप खाताय तिथे लिहिलेलं असतं 100% 100% गाय का देसी घी. देसी घी. बरोबर. काय लिहितात? 100% गाय का देसी घी. आता आपण काय करतोय, आपल्याकडे भारतामध्ये एवढ्या गायीच नाही आहेत की तेवढं तूप तयार होईल, जेवढं तूप विकलं जाते. बाहेरच्या देशातून आपण फॅट इम्पोर्ट करतोय. बरोबर. ते बाहेरच्या देशातून जे फॅट येत आहेत ते विकत कोण घेत आहे? आपल्या डेअरी प्रोडक्ट जे बनवतात ते घेत आहेत. त्या फॅटला हे लोक दुधामध्ये मिसळत आहेत, चॉकलेट्स बनवत आहेत, चीज, पनीर, बटर सगळं बनवत आहेत. ती जी गाय आहे, ती गाय जी आहे ती इंडियन काऊ नाही आहे. ओके. ती काऊ आहे, पण ती काऊ वेगळी आहे. जशी जर्सी आहे, होलस्टाईन आहे, अशा सगळ्या गायी वेगवेगळ्या ब्रीडच्या गायी आहेत. आता त्या गायींचं हे तूप विकतायत, जे सांगतात 100% गाय का ते देशात बनलंय म्हणून देसी घी. बरोबर. पण ते हे लिहित नाही त्याच्यावर 100% देसी गाय का घी आहे. ह्या वाक्यामध्ये तुमचं देशी गाईचं तूप तुम्हाला गुड कोलेस्ट्रॉल देतं आणि ह्या गाईचं दूध तुम्हाला बॅड कोलेस्ट्रॉल देतं, जे बॅड कोलेस्ट्रॉल तुम्हाला LDL आणि ह्याच्यामधून असतं, जे तुम्हाला हार्ट अटॅक आणि सगळे ब्लॉकेज सारखे हे निर्माण करतात. तर सर आतापर्यंत आपण बघितलं की म्हणजे खरं तर हायब्रिड अन्न कुठे ना कुठे आपल्या पोटामध्ये जात आहे, भेसळयुक्त जात आहे, मग ते कुठलंही असू दे, फ्रुट्स वगैरे ह्या सगळ्यातून. तर आता जसं तुम्ही PhD इन काऊ थेरपी आहे, तर ही कशा पद्धतीने आपल्याला पंचगव्य म्हणून त्याला मराठीमध्ये म्हणतात, ते कसं आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये आपण उपयोगात आणू शकतो आणि त्याच्यामुळे त्यापासून आपण ह्या सगळ्यापासून कशा पद्धतीने वाचू शकतो? पंचगव्य ॲक्च्युली जे आहे ते देशी गाईपासून ताजं गोमूत्र, शेण, दूध, दही आणि तूप ह्याचा समन्वय साधून
त्याचं पंचगव्य तयार केलं गेलं आहे. आता हे पंचगव्य जे आपलं आहे ते वेड्या माणसांवरही काम करतं. ते जे फिट आणि एपिलेप्सी जे मिरगी वगैरेचे दौरे पडतात अशा पेशंटवर पण ते काम करतं. कारण त्याच्यामध्ये म्हणजे सात्विक गुणधर्म आहेत पंचगव्यमध्ये. त्याच्यामुळे ते वेड्या माणसांवर, इन्सोमेनिया जो झोप न येणं, तर त्याच्यावर काम करतं. पॅरालिसिस वगैरे मायग्रेनमध्ये काम करतं. बऱ्याचशा ठिकाणी काम मी करतं. काम करते, मी ना तुम्हाला काही मेन आजार विचारते की जे असे आजार आहेत की ज्यांची नावं सुद्धा आपल्याला ऐकून सुद्धा भीती वाटते की ठीक आहे आता हा आजार झालाय म्हणजे एकतर आपण शेवटचे दिवस किती उरले ते मोजा किंवा कसं रिकव्हरी होईल हे काहीच माहिती नसतं. माणूस आर्थिक दृष्ट्या सुद्धा आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा खचून जातो. त्यातलाच एक आजार म्हणजे ब्रेन ट्यूमर. करेक्ट. जो ब्रेन ट्यूमर ऐकून सुद्धा असं वाटतं की झालं आता इथे आयुष्य संपलं. तर ह्या आजारावरती म्हणजे खरं तर हा आजार होतो कशामुळे आणि ह्याच्यावरती ही नैसर्गोपचार पद्धती कशा पद्धतीने काम करते? आता मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला ते वॅक्स कसं तयार हो. होतं. हे वॅक्स ज्यावेळेस तुमच्या ब्रेनमध्ये जाऊन बसतं ते ब्रेन क्लॉट्स म्हणा किंवा ब्रेन ट्यूमर म्हणा त्याला ते त्याच्यामध्ये रूपांतर होतं. ओके. आता इथे ज्या वेळेस ते तयार होतं ब्रेन ट्यूमर म्हणून, तर आपल्याकडे आपण जे काऊ थेरपीने हे पॉसिबल केलं. हे नाकातून औषध, हे तूप जे आहे ते ब्रेनमध्ये जातं आणि ब्रेनला लुब्रिकंट करतं. अच्छा, म्हणजे औषध जे आहे ते नाकातून नाकातून घ्यायचं, ते ब्रेनला जाऊन लुब्रिकंट करतं दोन्ही बाजूने, नसांच्या दोन्ही बाजूने लुब्रिकंट करतं आणि मग रक्त तिथे पोहोचून त्या ब्लॉकेजला प्रेशर करतं आणि मग ते स्किट व्हायला लागतात त्या वॅक्समुळे. ओके. ते जे त्याला ब्लॉकेजला पुढे सरकायला जागा नसते त्याच्यामुळे लुब्रिकंट झाल्यामुळे ते पुढे सरकायला लागतात आणि मग ते सरकून सरकून खाली येतात. खाली आल्यानंतर आपण त्याच्याबरोबर दुसरं एक औषध देतो जे त्या लिपिडला, त्या वॅक्सला मेल्ट करून मोशन वाटे बाहेर फेकून देतात. म्हणजे इथे ऑपरेशनची गरज नाही. त्याच्यामुळे तुमचं ट्यूमर पण रिमूव्ह होतो, तुमचा अल्झायमर रिमूव्ह होतो, तुमचा पॅरालिसिस रिमूव्ह होतो, तुमचं विसरण्याचं वगैरे जे असतं किंवा झोप न येणं, बरेचसे आजार आहेत, तोंड वाकडं होणं, डोळे असे तिरळे असणं, हे सगळे त्याच्यातून बरे होतात. माझ्या मते व्ह्युअर्स तुमच्या मनात सुद्धा तोच प्रश्न आता असेल ना जो माझ्या मनात आहे की खरंच ब्रेन ट्यूमर सारखा आजार सुद्धा कुठलंही ऑपरेशन न करता फक्त या औषधामुळे बरा होऊ शकतो. आपण अजून काही आजारांविषयी अजून जाणून घेऊया. असाच एक आजार आहे तो म्हणजे लिव्हर सिरोसिस. कारण किडनी, लिव्हर, त्याच्यामध्ये लिव्हर सिरोसिस हा मेन आहे की एंड स्टेप ही असते ती म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट. ह्याच्यावरती सुद्धा ही जी नॅचरोपॅथी आहे किंवा हे जे तत्व आहे हे कशा पद्धतीने काम करतं? कसं आहे मॅडम, पहिलं तर लिव्हर सोरायसिस का होतो हे कळलं पाहिजे आपल्याला. लिव्हर सोरायसिस होण्याचं मागचं कारण जे आहे ते आपलं रक्त खराब होतं. रक्तामध्ये एक प्रकारचं ॲसिड तयार होतं आणि ते दूषित रक्त तयार होतं आणि ते दूषित रक्त जेव्हा लिव्हरला जातं तेव्हा लिव्हरला डॅमेज करायला लागतं, लिव्हर खराब व्हायला लागतं, लिव्हर सडायला लागतं. जसं आपल्या स्किन सोरायसिस होतं, मग तिथे तुम्हाला खाज यायला सुरुवात होते, तुम्ही खाजवता मग ती ते वाढत जाते, ती ते बरं होत नाही. बरोबर. आता माझ्याकडे एक पेशंट होता, त्याला गेली 23 वर्ष पूर्ण स्किन सोरायसिस झालं होतं. पूर्ण स्किन, पूर्ण वरपासून खालपर्यंत, टॉप टू बॉटम पूर्ण त्याच्या स्किन वरती. हो हो हो. आणि तो जेव्हा आला तेव्हा तो मला म्हणाला की डॉक्टर तुम्ही शेवट आता माझ्या, मी आता ट्रीटमेंट करायचं, मी ॲक्सेप्ट केलं माझ्या बॉडीला. कारण मी त्याच्यामुळे मी स्वतः एक इंजिनियर आहे पण मला जाता येत नाही लोकांसमोर कारण माझी स्किन एवढी खराब झाली, मला सारखं खाजवत बसावं लागतं. बरोबर, तो एक न्यूनगंड सुद्धा येतो. मी म्हटलं मी बरा करेन पण काही पथ्य आहेत, ती पथ्य तुम्हाला पाळावी लागतील. तुम्हाला ठीक आहे, मी करेन, प्रयत्न करेन. शक्यतो आम्ही कारवारी असल्या कारणाने मासे आणि आंबट आणि तिखट हे सगळं खाणं आमचं खाण्यामध्ये असतं, तर त्याच्यामध्ये जितकं होईल मी प्रयत्न करेन. मी म्हटलं एका बाजूने असं होणार नाही, 100% तुमची मला हे लागणार. कारण काय, एका बाजूने मी तुमच्या शरीरातली घाण काढतोय आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही घालताय परत, तर ते पॉसिबल नाही होणार. बरोबर.
मग तरी पण त्याने केलं आणि आता मला वाटतं 5-6 महिने झाले त्याला करून. म्हणजे आता हार्डली 20% त्याची रिकव्हरी बाकी राहिली. तो बाकी कंप्लीट मस्त झाला आता. म्हणजे एकदम जिथे स्किन 100% त्याला स्किन डिझीज पूर्ण होती होती. बॉडीवरती, ते त्याची फक्त 20% बाकी. 20% आता बाकी आहे ती रिकव्हरी. सुद्धा ह्या उपचार पद्धतीमुळे. आपल्या नॅचरोपॅथीने त्याला आपण क्युअर केलं. कशी होती ही पद्धत त्याच्या नॅचरोपॅथीची? ब्लडला आपण प्युअर करत म्हणजे जे खराब रक्त झालं होतं ते खराब रक्ताला आपण प्युअर करत होतो. कशा पद्धतीने पण डॉक्टर? त्याच्यासाठी काही काड्या असतात, अच्छा. ज्यूस असतात, ते देऊन त्याच्यातली ती ऍसिड ते सगळं रक्त दूषित रक्त आपण क्लिअर करत असतो. म्हणजे मला विचारण्याचं कारण हेच होतं की कुठेही अ, सुई वगैरे आपण ह्याच्यामध्ये नाही नाही यूज नाही नाही करून ते फक्त दूषित काड्यांनी. रक्त जेव्हा तुमच्या त्या लिव्हरमध्ये चांगलं आणि ताजं फ्रेश रक्त राहायला लागतं तेव्हा लिव्हर असा आपल्यामध्ये एक आहे जो ऑटोमॅटिकली क्युअर होतो. तुम्ही लिव्हर ट्रान्सप्लांटला पण गेलात तर तुम्ही दुसऱ्याचं लिव्हर काढून त्याला अटॅच करता. त्या लिव्हरला तो लिव्हर आपोआप वाढतं. आपले पोझिशन पूर्ण घेतं ते. बरोबर. लिव्हर एक अशी वस्तू आहे ती स्वतःच तयार होते. ओ. त्यामुळे तुम्हाला ट्रान्सप्लांटला जायची गरज आहे. तुमचं रक्त ज्या कारणामुळे ते लिव्हर खराब झालंय ते कारण काढलं की लिव्हर ऑटोमॅटिक चांगलं होणार. पण जर लिव्हर खराब होण्याची कारण एकतर ड्रिंक अल्कोहोल म्हणून सांगतात किंवा मग फॅटी अल्कोहोल लिव्हर पण काय सांगतात. करतं ऍसिडच क्रिएट करतं. बरोबर. अच्छा. शेवटी काय दारू पिण्याचे लिव्हर खराब होत आहे म्हणजे काय तर लिव्हर त्या दारूमुळे ऍसिड तयार होतं आणि त्या ऍसिडिक ब्लड ज्यावेळेस तुमच्या लिव्हरमध्ये जाणार तर लिव्हर खराब करणार. ज्या अशी माणसं आहेत ज्यांचं लिव्हर खराब झालंय त्यांनी कधीच दारू नाही प्यायली. हो, असे सुद्धा आहेत. मग त्यांनी काय दारू प्यायची गरजेचं नाही की दारू प्यायल्यानंतरच लिव्हर खराब होईल. बरोबर. तर दुधासोबत तुम्ही आंबट पदार्थ जेव्हा खाता दुधासोबत जेव्हा आपण आंबट पदार्थ किंवा खातो. दुग्धजन्य पदार्थ जे हा. आहेत त्याच्यासोबत दूध आणि आंबट हा विरुद्ध आहार आहे. आणि हे जेव्हा खाता त्याच्यातून जे ऍसिड तयार होतं ते भयंकर काम करतं. ते तुम्हाला व्हाईट पॅचेस देतात, तुम्हाला सोरायसिस देतं, तुम्हाला मायग्रेन होतो, तुम्हाला केस गळती होते, अच्छा. तुम्हाला कॅन्सर होतो, म्हणजे ही बेसिक कारण आहेत की ह्या सगळ्यामुळे हे मोठे मोठे आजार मोठे खरं तर मोठे होतात. आजार होतात. म्हणजे तुम्ही आपल्याला विरुद्ध दुग्धजन्य आहार आणि आंबट विरुद्ध आहार. विरुद्ध येस. आहार आहे. सो कुठले विरुद्ध आहारामध्ये येतात? एक तर दुग्धजन्य पदार्थ प्लस आंबट, म्हणजे आंबट हा विरुद्ध आहार आंबट झाला. म्हणजे काय तर लोणचं लोणचं. किंवा तुम्ही ताक घ्या. हा. ताक सुद्धा दुपारनंतर त्याच्यातले तत्व बदलतात. बरोबर. तुम्ही ताक ते पण हल्लीचे हे लोक जे ताक पितायत हे ताक नाही, हे दह्याला घुसळून पाणी घालून घुसळून पितात. ओरिजिनल ताक काय म्हणतात? ओरिजिनल ताक कसलं असतं? आपण पहिलं लहानपणी आपल्याला स्कूलमध्ये एक धडा होता त्याच्यामध्ये बोलायचे की दुधाचे दही, दह्याचं. दह्याचं दह्याची साय. लोणी, लोणी. लोण्याचं तूप. तूप. है ना? बरोबर. तुपाची आता बेल. त्या दुधाच्या दह्यापासून दह्याचं लोणी ज्यावेळेस तयार होतं आणि त्याच्यातून जे पाणी उरतं ते ताक असतं. आम्ही दुधाचं दही, दह्याचं ताक. तेच सांगतोय. ते ताक असतं आणि त्या ताकाचं पण प्रमाण आहे. त्या 1 ग्लास जर ताक असेल ते तर तुम्ही 3 ग्लास त्याच्यात पाणी ऍड केलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर सैंधव मीठ घालून तुम्ही ते दिवसभर प्यायलात तर तुमचे आजार निघून जातील. मग आता आम्ही जे आजकाल बाहेर ताक पितो दह्यातनं त्याने आजार येणार आहेत त्याने तुम्हाला, आजार येणार आहेत खरं तर. तुमचे जाणार नाहीत. मग मी पुन्हा येईन त्या विरुद्ध आहारांकडे. एक तर दुग्धजन्य पदार्थ किंवा त्याच्यासोबत आपल्याला आंबट नाही घ्यायचे. असे अजून कुठले आहार आहेत की जे विरुद्ध आहारांमध्ये मोडतात? विरुद्ध आहारांमध्ये मोस्टली दुधाचंच येतं, दुधाचंच येतात. बाकी काही नाहीये. ओके. आणि मी पुन्हा त्या प्रश्नाकडे वळेन की जसं की लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हरचे जे डिझीज आहे, समजा एखादा पेशंट स्टेज 3 वर आहे आणि ज्याला लिव्हरचं ट्रान्सप्लांट सांगितलंय, तर तो असा सुद्धा रुग्ण ह्या हो नॅचरोपॅथीने आपण केलंय असे केलेला आहे. केलंय. परत तुम्हाला सांगतो लिव्हरला हॅपिटायटिस ए बी सी डी ई हो हो. 5 स्टेज दिल्या. स्टेज. हो. ए बी सी डी ई. हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, हेपॅटायटिस जी हे सगळे 5च्या 5 आपण नॅचरोपॅथीने क्युअर करतो. म्हणजे लिव्हरची कुठलीही स्टेज असू दे, सिरोसिसची किंवा एक्झॅक्टली. हेपॅटायटिसचे हे कोणतेही प्रकार असू दे, कुठलंही ऑपरेशन न न करता करता नॅचरोपॅथी या उपचारा पद्धतीने, पूर्ण उपचार पद्धतीने हा आजार बरा होतो. बरा आणि होतो. किती वेळेचं ड्युरेशन कसं असतं ह्या आजाराचं पूर्णपणे बरं होण्याचं? पूर्णपणे बरं व्हायला तुम्हाला
किमान 3 ते 6 महिने लागतात. पण तुम्हाला इफेक्ट पहिल्या 3 ते 5 दिवसातच दिसायला अच्छा, म्हणजे सुरुवात होते. इफेक्ट जो आहे तो पहिलेच आपल्याला पहिल्या 1 तीन ते आठवड्यातच पाच आपण म्हणजे दिवसातच दिसतो तुम्हाला दिसायला इफेक्ट. सुरुवात आणि तुम्हाला इफेक्ट दिसतो तेव्हा तुमचा विश्वास बसतो आणि तुम्ही पुढे त्याला कंटिन्यू करता. कंटिन्यू करता. मी जर बरोबर. तुम्हाला सांगितलं की 6 महिने औषध घ्या नंतर बरे व्हाल, तर तुम्ही माझ्याकडे येणार नाही. बरोबर. मला आज तुम्हाला रिझल्ट द्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला 6 महिने कंटिन्यू औषधावर ठेवायचे. पण तर म्हणजे हे माझा नक्कीच आहे. उपचार पद्धतीच ते आहे. आता पॅरालिसिस झाला, मी त्याला सांगितलं 6 महिने औषध घे, तू नंतर बरा होशील, तू माझ्याकडे येणार नाही, तू दुसरीकडे जाईल. पण पॅरालिसिस झाल्या झाल्या तो माझ्याकडे आला तर मी त्याला 5 मिनिटात 5 ते 15 मिनिटात त्याला नॉर्मल करतो. नॉर्मल झाल्यानंतर मग मी त्याला सांगतो की तू 6 महिने औषध घे. पण मग ही उपचार पद्धती म्हणजे सगळी पूर्णपणे नैसर्गिकरित्या असते, नैसर्गिकरित्या की ज्याच्यामध्ये काढे आणि जे तूप आहेत, हा काऊ थेरपी काऊ मध्ये थेरपी आहे ती. ते त्याचे गोमूत्रापासून काही औषधं आपण तयार केलेली आहेत. त्याने आपण किडनीचं क्रिएटिन कमी करतो. ज्यांना क्रिएटिन खूप हाय लेवलला गेलंय तर अशा माणसांचं आपण 1 महिन्यातच डेंजर झोनच्या खाली घेऊन येतो क्रिएटिन. तुम्हाला अशी कुठलाही आजार नाही जिथे नॅचरोपॅथी वर्क नाही करत. सर, असाच एक आजार अस्थमा, मी ह्याबद्दल सुद्धा विचारेन, कारण 4 घरं सोडल्यानंतर एक पेशंट असतो, तो कुठे ना कुठे अस्थमाचा एक रुग्ण असतो. तर अस्थमा म्हणजे ते त्यांना दिलेला जो पंप पंप असतो असतो. तो त्यांना नेहमी सोबत ठेवावा लागतो आणि फार डेंजर असतं, कारण जर तो पंप नाही मिळाला किंवा कधीही अस्थमाचा अटॅक येतो त्यांना. ह्याबद्दल काय सांगाल? कसं आहे, अस्थमा मुळात होतो त्याचं कारण आपले लंग्स वीक होतात. लंग्स वीक होतात म्हणजे काय, लंग्स का वीक होत आहेत, कारण लंग्सला पाहिजे तसा रक्तपुरवठा होत नाहीये. रक्तपुरवठा जेवढा पाहिजे तेवढा होत नाही. त्यामुळे लंग्स त्याचं काम जे करायला पाहिजे जितकं, लंग्स काय करतं, आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवतो. अच्छा, लंग्स आपल्या बॉडीचं टेम्परेचर टेम्परेचर मेंटेन ठेवतो. आपण एखादा माणूस थंड पडला हो. म्हणजे काय, तो गेला गेला. हो, म्हणजे सगळे अवयव त्याचे बंद झाले बंद काम झालं. करायचे. बरोबर. मग लंग्स काय करतो, तुम्हाला जिवंत ठेवतोय. तुमचं ते जोपर्यंत चाललंय, पंपिंग चाललंय. पंपिंग बरोबर. चाललंय तोपर्यंत तुम्ही चाललाय. चाललंय. बरोबर. हे सगळे पंपिंग चालू आहेत, ह्या मशिनी चालू आहेत सगळ्या. तर त्यांचा रक्तपुरवठा जेवढा आता तुम्हाला जेवढं मी खायला देणार तेवढी तुमची ताकद आहे. बरोबर. ती ताकद कमी झाली की तुमचे लंग्स आपलं टेम्परेचर मेंटेन करतं. ते टेम्परेचर कमी झाल्यामुळे कसं असतं, आता आपण महाराष्ट्रात आहोत, पाऊस पडतो, पाऊस पडल्यावर पाणी खाली येतं. पण तेच जर तुम्ही उत्तराखंड किंवा त्या बाजूला गेलात, काश्मीर साईड, सिमला मनाली साईड, तर तिकडे पाऊस खाली येता येता तर -डिग्री टेम्परेचर असल्यामुळे त्याचा स्नो मध्ये रूपांतर होतं. बरोबर. तसंच ऍसिड आपल्या ब्रेनमध्ये जातं आणि आपल्या फ्लुइडला मेल्ट करतं. ते फ्लुइड मेल्ट होऊन सर्दी रूपाने खाली येतं, लिक्विड होऊन. आणि ते खाली आल्यानंतर इथे -डिग्री टेम्परेचर असल्या कारणाने त्याचं कफमध्ये रूपांतर होतं. आता हा कफ ज्या वेळेस जाम होतो छातीमध्ये, त्यावेळेला तुम्हाला ब्रिदिंगला त्रास होतो. म्हणून तुम्ही पंप घेता. तो पंप घेतल्यानंतर काय होतं, पंप तेवढा कफला मेल्ट करतो, प्रेशर गेल्यावर तो बाजूला होतो बरोबर. आणि तुम्हाला ब्रीदला इझी पडतं. इझी पडतं. येस. आपण काय करतो, आपण बॉडीचं टेम्परेचर वाढवतो. माझं अच्छा. मी जे औषध देतो त्याने बॉडीचं टेम्परेचर मेंटेन, जे लंग्स नाही करू शकत ते आपलं औषध टेम्परेचर मेंटेन करतं आणि त्या कफाला मेल्ट करून ते युरिन आणि मोशन वाटे बाहेर फेकून देतं. आता तुम्हाला पूर्ण दिवसभरात पंपाची गरज नाही. पंपाची गरज नाही नाही, लागणार अस्थमा नाही पेशंटला. लागणार. म्हणजे हे सुद्धा खूप आहे वेगळं, की अस्थमा सुद्धा विदाउट पंप Exactly. पेशंट पूर्ण त्याचं आयुष्य जगू जगू शकतो शकतो. आणि तो रिकवर होऊ शकतो. म्हणजे हो काहीच हो हो कुठेच हो त्याला पंप हो आणि हो याची हो गरज हो नाही. सो वारंवार लहान मुलांना आजकाल सर्दी सुद्धा होतात, खोकले होतात. कुठेतरी ह्याच्या मागे सुद्धा त्यांचं लंगचं टेम्परेचर किंवा कफ ह्या मागे काय कसं आहे, कारण असेल? लहान मुलांना हल्ली बऱ्यापैकी तुम्ही बघितलं तर नेब्युलायझर द्यावं हो, लागतं. नेब्युलायझर द्यावं लागतं. बरोबर. त्याचं कारणच काय, की त्यांना ब्रिदिंगला त्रास होतोय, त्यांना सारखी सर्दी होतं, हे इकडचे नसा हो, ब्लॉक हो. होणं, सायनस सांगितलं जातो नसा किंवा ब्लॉक हो, होतात, त्याच्यामुळे ते ब्रिदिंगला त्रास होतो. मग ते नेब्युलायझर दिल्यानंतर ते रिलॅक्स होतात. रिलॅक्स होतात. त्याचं कारणच ते लहानपणापासून आपण सगळे हे जे आता हायब्रिड फूड वगैरे सगळंच आहे, हे कारणच आहे ते. मग ह्याच्यासाठी काही घरगुती उपाय किंवा नॅचरोपॅथी याच्यासाठी काय सांगते लहान मुलांसाठी? लहान मुलांसाठी आता त्या नेब्युलायझरसाठी मी काही बोलू शकत नाही, कारण ही तुम्हाला
ॲडव्हान्स पद्धती आहे आणि ते त्यावेळेला तात्काळ गरज असते बाळाला, त्यावेळेस तुम्हाला ती द्यायलाच हवी. हो. पण माझ्याकडे तुम्ही याल, मी तुमच्याकडे तुमच्या त्या सिस्टीमला परत रिजनरेट करायला त्याला एक वेळ लागतो. त्या वेळेपर्यंत ती पेटी जी आहे ती तुम्हाला मदत करते. बरोबर. पण जर का असं एखादं हो. मूल आहे, कारण मी खूप हल्ली ऐकते ना, की बाळाला 5 वर्षापर्यंत सर्दी खोकला हा वारंवार येतो. मग आपण म्हणतो की ऋतू बदलतात त्यामुळे त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे त्या मुलाला किंवा बाळाला तो त्रास होतोय. पण सतत जर का सर्दी खोकला होत असेल आणि त्याच्यासाठी आपल्याला एक कायमस्वरूपी काहीतरी उपचार हवा असेल, तर नॅचरोपॅथी कशा पद्धतीने काम करते? सतत सर्दी खोकलाचं कारण काय माहितीये, त्या बाळाला एकतर आई जे दूध लहानपणी दूध पाजते त्या हं. दुधातून ऍसिड जाते. अच्छा. ऍसिड त्याला पचतंय आणि त्याच्या रक्तात ऍसिड जाते, त्या ऍसिड ब्रेनमध्ये जातं आणि त्या फ्लुइडला मेल्ट करते, त्यामुळे ती सारखी सर्दी होते. ऍसिड हे सगळ्या गोष्टीचं कारण आहे. कारण आहे. ते ऍसिड जर बॅलन्स असेल तर ते बाळ हेल्दी आणि सगळं व्यवस्थित असतं. म्हणून मग आईचं अन्न सुद्धा एक्झॅक्टली. खूप महत्वाचं आहे, की ती काय आई अन्न आई पदार्थ काय खाते. खाते, पूर्वी बघा बाळाला आजार झाला की आईला औषध द्यायचे, मग आईच्या दुधातून ते औषध बाळाला मिळायचं आणि बाळ ठीक व्हायचं. तसं आईचा आहार काय आहे त्याच्यावर त्या बाळाची प्रकृती डिपेंड आहे. बरोबर. मग त्या आईला, हल्लीच्या आई मोस्टली बघा ड्रिंक करतायत, स्मोक करतायत, ते सगळ्या ऍसिडिक आहेत. म्हणून आईचा आहार खूप महत्वाचा आहे, की तिच्या महत्वाचं आहे. आहारातून सगळं जाईल. डॉक्टर, असा एक आजार आहे, म्हणजे आता तुम्ही आतापर्यंत मला ब्रेन ट्यूमर, अल्झायमर किंवा अस्थमा असो ह्यांच्यात मेन कारणं काय आहेत आणि कसं आपण नॅचरोपॅथीने उपचार करू शकतो. असाच एक आजार म्हणजे कॅन्सर, जो आता महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर असो किंवा ब्रेस्ट कॅन्सर असो, ह्याबद्दल काय सांगाल, की कॅन्सर क्युअर होऊ शकतो का नॅचरोपॅथीने? आणि आपण मूळ कारण मला त्याचं. आपण करतो. कसं आहे, तुमचं ब्रेस्ट कॅन्सर हे हल्ली सगळं सुरू चाललंय. युटरस कॅन्सर, ब्लड कॅन्सर, ब्रेस्ट ब्रेस्ट कॅन्सर. कॅन्सर. तर पूर्वी हे काही व्हायचं नाही हो. बायकांना. ऐकलं होतं कधी? नाही, पूर्वी म्हणून मी 50 बोलले वर्षापूर्वी नाही. कधी ऐकलं होतं का? नाही झालं. आता असं काय झालं? कधी आपल्याकडे वेळ आहे का हे विचार करायला? भेसळ हे एकच उत्तर मिळतं खाण्यापदार्थांमध्ये जे येतं. मग ते बदलायचं कोणी? मग ते बदलायचं कोणी? आपण. मग त्याच्यासाठी डीपमध्ये जावं लागेल आणि तो विषय आता नाही आहे. मी तुम्हाला क्युअर करू शकतो, नॅचरोपॅथीने क्युअर करू शकतो. त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. आता ह्या सगळ्या आजारांवर बोलायला गेलं तर प्रत्येक आजाराला सगळी कारणं आजूबाजूची जी आहेत, आपलं जे आपण खानपान आहे, राहणीमान आहे. हल्लीच्या मुलांना सगळ्यांना ते जंक फूड खायची सवय लागलेली आहे. त्यांना घरातलं जेवण आवडत नाही. त्यांना साधं मॅगीचं पॅकेट घेतात. लगेच नाश्त्याला काय, तर आई पण मॅगीचं पॅकेट पटापट, फोडते हो, आणि लगेच फास्ट देते. फूड सगळं मग किंवा त्याच्यामध्ये इन्स्टंट. स्टार्च असतं भरपूर. ते स्टार्च आपल्याला, हानिकारक. पण आपण तो विचार करत नाही. मग मुलाला मोशनला होत नाहीये 2-2 दिवस, 3-3 दिवस. जो गोष्ट आहे त्या. मग त्याला त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय. मग ती बद्धकोष्ठता वाढली की ऍसिड वाढणार. ऍसिड वाढलं की तो पोरगा हायपर होणार. मग तो पोरगा शांत बसत नाहीये. मग तुम्ही काय करताय? तुम्ही काय कुठेही ते म्हणजे जे पूर्ण पुन्हा प्रश्नाचं उत्तर जे येतं ते आहाराकडेच येतं. आहाराकडे मला आहे. कॅन्सर बद्दल म्हणजे हे जाणून घ्यायला आवडेल, की नॅचरल पद्धतीने, नॅचरोपॅथी पद्धतीने कॅन्सरमध्ये किमोथेरपी न देता किंवा कुठलंही ऑपरेशन न करता कॅन्सर सारखा आजार सुद्धा बरा होऊ शकतो का? हो, बरा होऊ शकतो. सांगितलं ना. कारण का? तर ती जे सिस्ट आहे, वॅक्स आहे, ते जाऊन तुमच्या ब्रेस्टमध्ये जमा होतं. तिथे नसांमधून. नसांमध्ये आणि ते गाठीचं हे रूप घ्यायला तयार सुरुवात होतं. करतं. बरोबर. तेच वॅक्स ब्लडमधून तुमच्या युटरसच्या ठिकाणी जमा होतं, तोंडावर. आणि तिथे ते गाठीचं स्वरूप तयार होतं. माझ्याकडे एक 63 वर्षाची बाई आली होती. ती आली, मला म्हणाली, "डॉक्टर, मला खूप पोटात दुखतंय." आणि मी गायनेककडे गेली होती. तिने सांगितलं युटरस काढायला.
तर मी म्हणालो गरज नाही. मी म्हटलं तुम्हाला कुठे दुखतं? तिने मला सांगितलं अशा अशा ठिकाणी दुखतंय. मग म्हटलं तुम्हाला पाळी येण्याची चान्सेस आहेत आता आणि ते होत नाहीये, ते प्रेशर करतंय त्याच्यामुळे तुम्हाला ते दुखतंय. मग मी म्हटलं मी औषध दिल्यानंतर ती पाळी यायला सुरुवात होईल, चालेल तुम्हाला? तर ती लाजली, कारण सुनेबरोबर आणि मुलाबरोबर आली होती. सून तयार झाली, म्हणाली हो चालेल आम्हाला. आणि मग मी माझं औषध दिलं तिला आणि दुसऱ्या महिन्यात तिची पाळी सुरू झाली. 63 वर्षाची बाईची पाळी सुरू झाली आणि त्याच्यानंतर तिचं दुखणं थांबलं आणि त्याच्यानंतर 2 वर्ष तिची पाळी होती. 65व्या वर्षी तिची पाळी गेली. आणि तिला युटरस वगैरे काढावं, रिमूव्ह नाही काहीच करावं नाही, लागलं. सगळं व्यवस्थित. तर म्हणजे इतकी पॉवर आहे आपण जे नॅचरोपॅथीची पॉवर भरपूर आहे. बघा, भारतातल्या प्रत्येक औषधोपचार पद्धतीला हजारो वर्षाचा इतिहास आहे. याच्या आधी 50-60 वर्षापूर्वी कुणाच्याही किडन्या खराब होत नव्हत्या, कुणालाही डायबिटीस नव्हता, कुणालाही हार्ट अटॅक येत नव्हता, कुणालाही ब्रेन स्ट्रोक येत नव्हता. अचानक असं काय झालं की ह्या 60 वर्षात सगळे आजार आपल्याला सुरुवात झाली आहे सगळ्या आजारांची? तर आपणच त्याचे कारण आहोत. आपण ज्या टीव्हीवर ऍड बघतो तशी आपण जीवनशैली अडॅप्ट करतो आणि त्याच्यामुळे आपणच स्वतः आपल्या घरामध्ये आजारांना निमंत्रण देतोय. तर तुम्ही स्वतः पहिलं तर मेडिकल अवेअरनेस काय असतो ते शिका आणि काय योग्य आहे आपल्यासाठी आणि काय नाही. कारण काय होतंय हल्ली आपल्या थोड्याशा ह्याच्यासाठी, आपल्या तोंडाच्या चवीसाठी आपण काय वाटेल ते खायला लागलोय आणि जे तुम्हाला डायजेस्ट होत नाही आणि ते तुमच्या आतमध्ये एक विष प्रमाणे तयार होतं आणि ते विष जाऊन मग तुम्हाला कुठेतरी घात देतो. तर कुठलीही गोष्ट अति केलीत की त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. डॉक्टर, मी यावरतीच विचारेन की जसं तुम्ही म्हणालात की जपान असा एक देश आहे की आजही तिथे 100 ही बरोबर गाठली आहे. जाते. 100-150 वर्ष 100-150 वर्ष. आपला भारत सुद्धा असाच होता. हो. आधीचा काळ आपण जसं आपण सुरुवातीच्याच प्रश्नामध्ये घेतलं की आधी माणसं 100-99 तुम्ही बरोबर आहे. एक्सपिरियन्स सुद्धा सांगितले की इतके जगत होते, वाढदिवस तेवढे होत होते. आता ते होत नाहीयेत. आता झोप पूर्ण न होणं, स्किनचे अनेक वेगवेगळे डिझीज होणं, महिलांमध्ये केस गळती, महिलांमध्ये काय पुरुषांमध्ये सुद्धा केस टक्कल लवकर पडणं, बरोबर ह्या आहे. गोष्टी होतात. लहान मुलांना आपण हार्ट अटॅक म्हटलं आणि ह्या सगळ्याचं उत्तर कुठेतरी पाहिलं तर ते म्हणजे आहारामध्ये तुम्ही सांगितलं की आपला आहार. आता तुम्हाला सांगतो जापानची माणसं हं, एवढी वर्ष जगतायत त्याचं कारण मूळ कारण काय? तर ते लोक बॉइल्ड फूड खातात. ते आपल्या आहारामध्ये ना तेलाला त्यांनी कुठलंही स्थान दिलेलं नाही. त्यामुळे ते इझिली म्हणजे आपला प्रॉब्लेम कुठे आहे हे आपल्याला कळतं. आपण तेल खातोय बरोबर. आणि तो तेलच आपलं आणि ते लोक 150 वर्ष जगतायत तर आपण नाही जगू शकत. आपण पण जगू शकतो. पण ते लोक डेअरी प्रोडक्ट किंवा ऑइल अजिबात खात नाही. मग सर, आज जर मी तुम्हाला सांगितलं डॉक्टर की आपल्या व्ह्युअर्सला किंवा एक सामान्य जनतेला तुम्हाला एक मंत्र सांगायचा असेल, हेल्थ मंत्र, की कसा आपला आहार असावा किंवा दिनचर्या कशी असावी, तर त्याबद्दल काय सांगाल? सात्विक आहार हा नेहमी चांगला. तुम्ही जेवढं होईल तेवढं ऑर्गॅनिक खा आणि तळलेले पदार्थ कमी खा. तुम्ही जर तुमच्या घरी घाण्याचं तेल वापरत असाल तर जे तळलेले पदार्थ आहेत ते घरातले खा. तुम्ही बाहेर जाऊन खाऊ नका, कारण बाहेर तुम्हाला रिफाईंड मध्ये. बरोबर. तर तुम्हाला घरामध्ये खा ते. कारण का त्याच्यामुळे परत तुम्ही किती प्रिकॉशन घेतलं, घरामध्ये तेल वापरलं चांगलं, पण बाहेर जाऊन तुम्ही तेच खाताय. आणि विरुद्ध आहार नसावा. विरुद्ध आहार कधीच नसावा. एक खूप ना मी सध्या पाहिलं होतं विरुद्ध आहारामध्येच की चहा आणि चपाती हा मॉर्निंगचा एक्झॅक्टली. नाश्ता त्याच्यामुळे ऍसिड क्रिएट होतो. ऍसिड क्रिएट होतो. हे खरं आहे का? मला हे हा खरं तुमच्याकडनं. आहे ना. पण हे तर आपण वर्षानुवर्षाचा हा पण तू नाश्ता कोरा ठरवला. चहा बरोबर चपाती खा, तुम्हाला नाही होणार. अच्छा, कोरा चहा सोबत खाल्ली तर दूध जिथे दूध ऍड झालं तिथे विष तयार झालं. बरोबर. म्हणजे तुम्ही कोरा चहा आणि चपाती खा, खाल, तुम्ही हेल्दी हेल्दी राहणार.
तुम्ही दुधाचा चहा सोबत चपाती खाल तर ते ऍसिड तयार करेल. कारण आम्ही खूप सोशल मीडियावरती खूप जणांनी पाहिलं होतं की हा एक्झॅक्टली. नाश्ता हा हो विरुद्ध हो आहार आहे आणि तोच खात खरं तर मोठे पण झालो त्याला आहोत. सगळे सांगतात, पण ते हे सांगत नाही की कुठली चहा प्यायला कोणती पाहिजे. चहा बरोबर. हे आज उत्तर नक्की सगळ्यांना कळालं असेल आणि रिलीफ मिळेल की कोरा चहा आणि चपाती जर तुम्ही चपाती खाल्ली खा तर तो विरुद्ध आहार होत नाही. नाही. तेच आपला मंत्र कंटिन्यू करूया आपण की आहाराचं हे झालं, विरुद्ध आहार नाही असला पाहिजे, बाहेरचं जंक फूड वगैरे नाही असलं पाहिजे, घरी जे आपण बनवतो ते मेन सगळं जेवण असलं पाहिजे. दिनचर्या कशी असावी त्याबद्दल काय सांगा? तुम्ही पण बघतो मोबाईलमध्ये कमी लक्ष द्या. हल्ली आई 6 महिन्याच्या बाळाला रडायला लागलं की त्याच्या हातात मोबाईल देते, म्हणजे त्याला लहानपणापासून मोबाईल ऍडिक्ट बनवते. तर हे सगळं दूर करा. त्यांना बाहेर खेळायला पाठवा, मोबाईल खेळायला देऊ नका. त्यांना त्यांचं बाहेरचं खेळणं बंद झालंय आणि ते मोबाईलवरच गेम खेळत गेम आहेत. खेळत आहे. बरोबर. तर हे सगळं सोडा. तुमच्या मुलांना तुम्हाला जर हेल्दी मुलं हवी असतील त्यांना बाहेरचे खेळ, मैदानी खेळ ते खेळू द्या त्यांना. सर स्पेशल चाइल्ड म्हणून एक मुद्दा मी विचारेन की स्पेशल चाइल्ड जे असतात ओके. तर ही जी मुलं असतात स्पेशल मुलं आपण त्यांना म्हणतो कुटुंबासाठी सुद्धा ते फार म्हणजे असं असतं की प्रत्येकालाच आपलं मूल हेल्दी छान सुदृढ असं हवं असतं पण जेव्हा स्पेशल चाइल्डचा प्रश्न येतो अशा मुलांना सुद्धा आपण नॅचरोपॅथीने उपचार तत्व करू म्हणजे उपचार पद्धतीने आपण बरं करू शकतो का? 100% बरं करतो आणि केलंय. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन गोकृष्ण नॅचरोपॅथी सेंटर म्हणून माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर जाऊन बघू शकता आपण कशा रिकव्हरी दिलेल्या आहेत. तर ॲक्च्युली कसं असतं, ह्या जे बाळ असतं त्या बाळाच्या ब्रेनमधून जो रक्तपुरवठा व्हायला पाहिजे तो प्रॉपर होत नसतो. ज्या अंगाला जसं आता पॅरालिसिस तुम्ही मोठं झाल्यावर हो बघितलं की माणसाला पॅरालिसिस झाला, त्याला राईट साईडला पूर्ण त्याची हे ब्लॉक मारलं. झाली ही आता त्याचं हे होत नाहीये, मुवमेंट्स होत नाहीये मुवमेंट्स होत त्याच्या नाहीयेत. तर म्हणजे काय तर राईट साईडच्या वेन्सला ब्लॉक आहे, म्हणून ती राईट साईड वर्क नाही करत आहे. कालांतराने तो जो हात एक दणकट हात असतो तो हळूहळू दुबळा होत जातो आणि तो असा पांगळ्यासारखा हो हे हो होतो. मग तसंच त्या लहान मुलांना लहानपणापासून त्या अवयवांना रक्तपुरवठा मिळत नाही, त्यामुळे ते पागळी होतात. आता काही मुलं हेल्दी असतात, पूर्ण शरीराची वाढ प्रॉपर होते पण ब्रेनची वाढ प्रॉपर होत नाही कारण त्यांचा ब्रेन ब्लॉक असतो. बरोबर. मग मी तुम्हाला सांगितलं आपण जे काऊ थेरपीने हे पॉसिबल केलं, त्या ब्रेनला लुब्रिकंट करतो आणि त्याचे ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर करतो, ज्याच्यामुळे त्या हाडांची त्याची ग्रोथ जी खुंटलेली आहे ती प्रॉपर व्हायला सुरुवात होते, त्याच्या ब्रेनची वाढ पूर्ण व्हायला सुरुवात होते, त्यांची IQ लेवल वाढते. काऊ थेरपीने हे सगळं मी पॉसिबल केलंय. पण सर आता काऊ थेरपी समजा ह्या मुलांवरती काम करते तर ती मुलं जी त्यांचे काही वयोगट असतात की त्या वयापर्यंत त्यांनी ते विजिट केलं पाहिजे आणि ही थेरपी घेतली पाहिजे? आता मी जे वय ठरवलेलं आहे 3 वर्षापर्यंत आहे. अच्छा 3 वर्षापर्यंत 99% त्यांना रिकव्हरीचे चान्सेस असतात. 3 वर्षानंतर त्यांचे चान्सेस कमी होत जायला लागतात. माझा यूट्यूब चॅनलवर एक मुलगा आहे समर्थ म्हणून, तो 4.5 वर्षाचा असताना माझ्याकडे घेऊन आले होते. तो फक्त जिवंत होता. तो बघू शकत नव्हता, तो ऐकू शकत नाही, तो रडू शकत नाही, तो हसू शकत नाही, तो हात नाही हलवू शकत, तो पाय नाही हलवू शकत, तो मानही हलवू शकत नाही. फक्त हार्टबीट चालू आहेत त्याचे, बाकी काहीच हालचाल नाही, काही नाही. आज तो मुलगा मी नॉर्मल करून ठेवलाय. त्याच वेळेला तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा, तो मुलगा मान उचलतोय, हातपाय उचलतोय, रिस्पॉन्ड करतोय, सगळं काही आहे. ज्या मुलाला म्हणजे जिवंत हे लाश म्हणतो, मुळजा म्हणतोय तसं होता तो, त्याला ऍक्टिव्ह केलं. पण म्हणजे ही महत्वाची माहिती आहे सगळ्यांसाठी की जर का असं काही मुलं असेल तर तुम्हाला 3 वर्षापर्यंत कन्सल्टिंग करायची नॅचरोपॅथी या उपचार पद्धतीसाठी तर 99% हा त्याच्यावरती आपल्याला रिझल्ट मिळू शकतो. पण तुम्ही लवकरात लवकर जितक्या लवकर याल तेवढं तुमच्या बाळाला ते खूप छान आहे. आणि असं नाही की 3 वर्षानंतर होत नाही, होतं, पण त्याचे रिझल्ट किती मिळणार हे आपल्याला माहित नाही. पण इवन तो कमीत कमी 4 लोकांमध्ये बसण्यालायक होईल. बरोबर.
एवढं जरी एवढं झालं तरी तरी नक्की. भरपूर झालं. सर त्यासोबतच स्पेशल चाइल्ड काही काही जन्मापासूनच असतात आणि काही जण आजारामुळे होतात. एक्झॅक्टली. म्हणजे आजार आला, ताप आला, तो डोक्यात गेला आणि त्यानंतर तेच तो सांगतो ना मॅडम, जेव्हा ब्रेन ताप येतो, हं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पोलिओ होण्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये ताप येतो. ताप आल्यानंतर ब्रेन ड्राय होतं आणि त्याच्यानंतर त्या पुढे नसांना रक्तपुरवठा कमी होतो. कारण का तिथून ते रक्तप्रवाह होत नाही. मग तेव्हा आपण काम करतो ते. आपण त्या ब्रेनला लुब्रिकंट करतो आणि तो रक्तप्रवाह थांबवत नाही. तो चालू करतो. आपण तेच काम करतो. मी हे सुद्धा ऐकलं की तुम्ही कोमामध्ये असलेल्या रुग्णाला सुद्धा बरं केलंय, तेही एक्झॅक्टली. 3 मिनिटांमध्ये. हो, हो, मला हो. ही गोष्ट ऐकायला तुमच्याकडनं शेअर करायलाच मी तुम्हाला विनंती करेन. असे एक नाही, दोन नाही, 3-4 पेशंट आहेत, ज्यांना आपण कोमामधून ठीक केलं. कोमामध्ये म्हणजे काय? शेवटी त्यांचं ब्लड सर्क्युलेशन होत नाही ब्रेनमध्ये. ब्रेन झोपलंय त्यांचं. हं, त्या ब्रेनला ऑक्सिजन लेव्हलच मिळत नाही. त्यामुळे ते कंप्लिटली कोलॅप्स झालेलं आहे. आपण त्यांना नाकातून जे औषध देतो, ते डायरेक्ट ब्रेनला पोहोचतं. ब्रेनचे ब्लॉकेज स्किट होतात आणि रक्ताला पोचवतो ब्रेनमध्ये. हं. रक्ताला ब्रेनमध्ये प्रॉपर पोचवल्याने माणूस शुद्धीवर येतो. आणि तर हे सगळं नॅचरोपॅथीच्या नॅचरोपॅथीने पॉसिबल पॉसिबल. केलेलं आहे आपण. तुमचं अल्झायमर ठीक होतं, तुमचं वर्टिगो ठीक होतं, तुमचं कोमा ठीक होतं, पॅरालिसिस ठीक होतं, मायग्रेन ठीक होतं, फिट एपिलेप्सी ठीक होतं, वेडा झालेला माणूस ठीक होतो. तुम्हाला जे ब्रेनशी रिलेटेड, आता मध्ये एक पेशंटचं मला फोन आला, तुम्ही GPSV असं काहीतरी, GPV काहीतरी एक आजाराचं नाव आजार आहे. हो, सांगितलं. हो. मी म्हटलं मला नाव नको सांगूस, त्या पोरीला काय त्रास आहे तो सांग. कारण एवढे आजाराची हो, नावं हो. आहेत की ते आता त्याला आर्थरायटिस सारखा प्रकार होतात. म्हणजे हातपाय हो, हे हो. होतात, अभ्यासात मन लागत नाही, हायपर होणं मध्येच, असं बरेचसे हे सांगितले. म्हटलं ह्या सगळ्यावर मी करतो. तुम्हाला आजाराची नावं, तुम्हाला त्याची रिकव्हरी पाहिजे, ती रिकव्हरी मी देतो. तर असे, आता मी तुम्हाला एक सांगतो, माझे एक पेशंट आहेत, त्यांचं नाव चेंबूरला राहतात. त्यांना घरी ते वॉशरूमला गेले आणि ते पडले. पडले तर त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला तिथे. अरे बापरे! म्हणून मग त्या लोकांनी उचलून हॉस्पिटलला घेऊन गेले. मुलुंडला मोठं हॉस्पिटल आहे. मुलुंडचं मोठं हॉस्पिटल म्हणजे तुम्हाला माहीतच आहे कुठले आहेत तिथे. तिथे त्यांनी 11 दिवस ठेवलं होतं. 11 दिवसात त्यांना ते त्यांची मेमरी लॉस झाली होती. ते कोणालाही ओळखत नव्हते. बापरे! कोणालाही ओळखत नव्हते. म्हणजे स्वतःच्या बायकोला नाही, मुलांना नाही, कोणालाही नाही. त्यांचं युरिन लॅट्रिनचं सेन्सेशन गेलं होतं. त्यांना पॅरालिसिस झाला होता आणि त्यांना बसवलं तरी त्यांचा बॅलन्स जात होता. म्हणजे ते बसूही शकत नव्हते. 11 दिवसांनी डॉक्टरांनी यांना सांगितलं, यांना घरी घेऊन जा. हे आमच्या रेमेडीला सपोर्ट करत नाहीयेत. हे मॅक्झिमम 48 अवर्स जगणार. त्यांना घेऊन जेव्हा ते निघाले, तेव्हा त्यांच्या मोठ्या मुलाचा मला फोन आला, हं. की डॉक्टर असं असं आहे, माझ्या वडिलांचा अशाचा प्रॉब्लेम झालाय. आम्हाला हॉस्पिटलमधून जबाब दिलेला आहे आणि आम्ही त्यांना ॲम्ब्युलन्सने आता घरी घेऊन चाललोय. मी म्हटलं त्यावेळेस, मी काय आता येऊ शकत नाही, आपण उद्या भेटू. त्यामुळे कधीही या, पण ते मरायच्या आधी आम्हाला विश्वास आहे तुम्ही आलात तर ते जगतील. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो, तर जसं नॉक केलं, बेल मारली, त्यांचा दरवाजा उघडल्याबरोबर ते त्यांना वॉटर बेडवर झोपवलेलं होतं. ते तिथून उठून बसले आणि लगेच उठले आणि म्हणाले, माझे स्वामी समर्थ आले, आता मी बरा होणार. जेव्हा माणसाला स्वतः कोण आहे माहित नाही, बायकोला ओळखत नाही, मुलांना ओळखत नाही, तो माणूस उठून हे म्हणतोय की माझे स्वामी समर्थ आले, आता मी ठीक होणार. सगळी लोक हसायला लागली. त्यांना असं वाटलं की वेड्याच्या भरात काही बोलतोय. मी गेलो घरी, त्यांना बघितलं, विचारलं सगळं. म्हटलं की त्यांचा लहान मुलगा होता. तो मला म्हणतो, सर तुम्हाला काय वाटतं? मी म्हटलं म्हणजे काय? नाही, डॉक्टरनी 2 दिवस सांगितले. तर मी म्हटलं ठीक आहे ना, त्यांनी बरोबर सांगितलं. त्यांना ह्या आजारावर जे जे उपचार माहिती आहेत ते त्यांनी केले. आता त्याला ते रिस्पॉन्ड नाही करत आहेत, त्यांना ते काय करू शकत नाहीत.
आणि म्हटलं माझा काही एवढा लाखोने खर्च येणार नाहीये तुम्हाला, आपण बघू काय होतंय ते. आणि नाही झालं तर 2 दिवस सांगितलेच आहेत डॉक्टरने, आणि झालं तर म्हणजे त्याच्या पुढे आपण काहीतरी जाऊन करू शकतो म्हणून मी आलो इथे, नाहीतर मी आलो नसतो. मग ठीक आहे, बघूया आपण. म्हटलं ठीक आहे. मी माझी औषधं दिली त्यांना, कसं कसं काय काय आहे ते समजावलं, की कसं पद्धतीने झोपवायचं, कशी औषधं द्यायची ते सगळं समजावलं, त्यांना आलो. तिसऱ्या दिवशी त्या मुलाचा फोन आला मला. सर, मी तुम्हाला सर ह्याच्यासाठी बोलतोय की मी तुम्हाला गुरु नाही बोलू शकत. म्हटलं काय झालं? तो म्हणतो नाही, मला धाकधूक व्हायला लागली की म्हातारा आहे की काय झालं. तर म्हणतो मिरॅकल होतं हे ऐकलं होतं, मिरॅकल होताना प्रथम पाहिलं. मी म्हटलं म्हणजे काय? तो म्हणतो आज दुपारी 3 वाजता बाबा उठले, त्यांनी आईला हाक मारली, मला भूक लागले, जेवायला वाढ, आणि ते उठून सरळ वॉशरूममध्ये गेले. त्यांचं सगळं ते हे करून ते बाहेर आले आणि बाहेर येऊन विचारतात हा वॉटर बेड का अंतरला इथे, मला काही झालं होतं का? बापरे. म्हणजे 3 दिवसात मी त्यांचा अल्झायमर ठीक केला, पॅरालिसिस ठीक केला. केवळ 3 दिवसात? 3 दिवसात. जे कोणालाही मिरॅकल पेक्षा, नक्कीच तर चमत्कारापेक्षा हे चमत्कार करते आपली गाय, जी देशी गाय आहे. तर मी करत नाही, मी फक्त कारण आहे, मी त्याचं एक सांगड घालून ते पेशंटला देतो आणि पेशंट त्याच्यापासून रिकवर होतो. म्हणून ना मला ते एक वाक्य आठवतं, आपण लहानपणापासून शिकवलं जातं गाय दिसली की नमस्कार करा. नमस्कार करायला. 33 कोटी देव आहे गायीच्या पोटामध्ये आणि एवढे सगळे चमत्कार होऊ शकतात. गायीपासून आपण कॅन्सर रिकवर करतो, गायीपासून किडनी रिकवर करतो, गायीपासून हार्टचे होल रिकवर करतो, गायीपासून आपण ब्रेनशी रिलेटेड सगळे आजार रिकवर करतो. म्हणून आपण गायीला देवाचं समान दिलेलं आहे. आणि लोकांना हे माहित नाही, लोकांना फक्त आईचं दूध प्यायल्यानंतर गायीचं दूध प्यायलं म्हणून आईसारखी आहे, पण तसं नाहीये. गाय आईपेक्षाही पुढे जाऊन तुमच्यासाठी करते, आणि गाय तुम्ही केलेला कधीही उपकार त्याचे 10 टाइम मोस्ट पुढे जाऊन ती तुम्हाला त्याचं देते. मग निसर्गोपचार पद्धती म्हणजे ही जी नॅचरोथेरपी आहे आणि काऊ थेरपी, ह्याच्यामध्ये पूर्णपणे ही जी औषधं असतात ह्यांचा समावेश, औषधांचा हा गायीपासून जे आपण तत्व म्हणतो ह्या सगळ्यांचा समावेश असतो. तर आतापर्यंत तुम्ही काऊ थेरपी हे सगळं सांगितलं, पण मेन म्हणजे जसं तुमच्या उत्तरांमध्ये होतं की देशी गायीचं तूप असो किंवा दूध असो, पहिला प्रश्न माझा हाच आहे की देशी गाय ओळखायची कशी? तर देशी गायीला सूर्यनाडी असते, हंप म्हणतो ज्याला आपण. तर ते हंप ज्या गायीला आहे ती गाय देशी गाय आहे. आपला सायवाल गाय म्हणून आपल्याकडे आहे एक प्रकार. तो सायवाल गाय जर तुम्ही बघितली ना, त्याचं हंप एवढं मोठं असतं, कम्प्लीट. हो, बरोबर. खूप मोठं असतं. त्याच्या खालोखाल गिर गायीचं असतं, मग त्याच्या खालोखाल सगळ्या गायी येत जातात. नंतर आपली खिल्लारी गाय आहे, खिल्लारी गायीला पण हंप असतं. पण हेच जर तुम्ही इतर गायी बघितल्या, जर्सी गाय वगैरे, तर त्यांना हंप नसतं. तुम्ही देशी गायीमध्ये एवढंसं तरी हंप असणार, थोडंसं असणार, असं कर्व असणार, पण असणार. म्हणजे ती देशी गाय आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांचे पाय आपल्या देशी गायीचे जसे बकऱ्याचे खूर असतात तसे असतात, आणि ह्यांचे ते हल्ली त्या लांबडे बूट असतात ना, तसे खूर असतात जर्सी गायीचे, ते असे लांब असतात. आता हल्ली काय केलंय, ह्या लोकांनी क्रॉसब्रीड केलंय, म्हणजे देशी गायीला, जर्सी गायीला आणि आपल्या देशी बैलाला हे करून त्यांचे क्रॉसब्रीड तयार केले, म्हणजे ते देशी गायीमध्ये कन्वर्ट करायला. पण तरी पण त्यांचे खूर हे बाहेर येतातच. मग त्या खुरांवरून कळतं की ही देशी गाय नाहीये, म्हणजे त्यांना हंप येतात, बरोबर, पण ते पायाच्या इथे क्रॉसब्रीड आहे, क्रॉसब्रीडमुळे कळून जाईल. त्यामुळे ती गाय देशी नाही. देशी गाय ही खूप महत्वाची. कारण काय याच्या मागे, म्हणजे इतर गायींपेक्षा ही गाय का? कारण का, तर आता हाच अभ्यास माझा आहे. तर ही जी सूर्यनाडी आहे, आणि प्रत्येक गायीमध्ये एक वेगळं तत्व असतं. जसं आता आपण आपल्यामध्ये बघा, साऊथ इंडियन लोक थोडेसे वेगळे दिसतील, महाराष्ट्रीयन लोक वेगळे दिसतील. तेच तुम्ही लेह लद्दाख साईडला गेलात तर तिकडे लोक वेगळी दिसतील, त्यांची हाईट कमी असते, बरोबर, त्यांना गोरखा म्हणतात. हो हो.
ते का कमी असते? कधी कोणी विचार केला का? तिकडचं वातावरण वगैरे. वातावरण तर आहेच, कारण का तिथे बर्फ असतो जास्त. त्या बर्फामुळे झाडं नाही आहेत तिथे, आणि ती झाडं नसल्या कारणाने ऑक्सिजन लेवल कमी आहे तिकडे, आणि ती ऑक्सिजन लेवल त्यांच्या ब्लडमध्ये कमी असल्याने त्यांची जी वाढ व्हायला पाहिजे ती होत नाही, होत नाही. त्याच्यामुळे त्यांची वाढ खुंटून तेवढीच खुंटून आहे ती. राहते तेवढी. अच्छा. आणि आपल्या देशी गाईचं महत्व? देशी गाई तशीच, आपली देशी गाई प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळं आहे. तर म्हणून माझा तो स्टडी आहे की कुठल्या गाईचं तूप कुठल्या आजारावर काम करणार, कुठल्या गाईचं शेण कुठल्या आजारावर काम करणार, कुठल्या गाईचं गोमूत्र कुठल्या आजारावर काम करणार, हा माझा स्टडी आहे. पण आपण हे सांगत नाही, नाहीतर लोक त्याच गायी पाळायला लागतील. अच्छा. पण म्हणजे तुम्ही आजार बघता आणि त्याच्यानुसार त्या आजारावरती कुठली उपचार कुठली उपचार पद्धती होईल पद्धती केली त्या पाहिजे पद्धतीने त्या पद्धतीने मी करतो. करता. म्हणून मी सांगितलं, जसं वेडा वाहलेला माणूस पण ठीक होऊ शकतो, फीट मिरगीवाला माणूस पण ठीक होऊ शकतो. त्याचं कारणच ते आहे की मला माहित आहे की एक्झॅक्टली त्यांना काय झालंय. बरोबर. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. काऊ थेरपी जसं तुम्ही म्हणालात, हो, सॉरी टू इंटरप्ट, हो. पण काऊ थेरपीमध्ये वेगवेगळ्या थेरपीज कुठल्या असतात? म्हणजे फक्त काढा ही एकच उपचार पद्धत आहे? नाही नाही, आपण काऊ थेरपीमध्ये काढा नसतो, अर्क अच्छा. असतो. अर्क असतो काऊ थेरपीमध्ये. काऊ थेरपीमध्ये अर्क असतो, तूप असतात, आणि जे मी सांगितलं पंचगव्य त्याच्यापासून असतं. ओके. अर्क हा तुमच्या किडनीवर, कॅन्सरवर इकडे काम करतो, आणि तुपाशी जे कनेक्टेड आहे ते सगळं ब्रेनशी रिलेटेड आहे. ओके. म्हणून तुपाला खूप महत्व आहे. ओके. तर ते ब्रेनवरच काम करतं. आणि आपण त्याच्यापासून जी अशी मुलं, जी मुलं आहेत ज्यांना अभ्यास कळतच नाही, आता एका वर्गामध्ये 50 मुलं बसलेली असतात, टीचर तर एकच शिकवते, पण ती टीचर जे शिकवते ते पहिल्या बेंचवर बसलेल्या मुलांना 100% कळतं, दुसऱ्या बेंचवाल्यांना 90, तिसऱ्या बेंचवाल्यांना 80, असं करत शेवटी एक मुलगा असा बसलेला असतो हात घेऊन. त्याला तो तिथे प्रेझेंट आहे, पण त्याचं माइंड तिथे प्रेझेंट नाहीये, त्याचं माइंड बाहेर गेलंय. तर त्या मुलाला ज्यावेळेस टीचर विचारते उठून की बोल मी काय शिकवलं, आता त्याला माहित नाही, कारण त्याच्या शेवटचे फक्त कानावर पडतायत पण ते त्याच्या डोक्यात जातच नाहीयेत. तर त्याही मुलाला असं वाटत नाही की मी नापास झालो पाहिजे, मी पास झालो पाहिजे, चांगल्या मार्काने पास झालो पाहिजे, पण त्याच्या ब्रेनमध्ये ते जातच नाही. तर त्याचं ब्रेन ब्लॉक आहे, आई वडील धरून त्याला चुकतात की अभ्यास करत नाही म्हणून. पण कारण हे आहे. एक्झॅक्टली. मग अशाचे आपण IQ लेवल ओपन करतो त्या तुपाद्वारे, आणि ती मुलं सुद्धा हुशार होऊ शकतात. IQ टेस्ट ऐकली होती, फक्त हो, कॉम्प्युटरवरती घेतली हो, जाते, ही हो. तुपाद्वारे सुद्धा होते. हो, तुपाद्वारे IQ लेवल मी केलेली आहे, आणि त्याचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील, इंस्टाग्रामवर पण आहेत, आणि ह्याच्यावर मुलं ज्यांना शाळेतून काढून टाकलं ती मुलं पास झालीत आणि आता कॉलेजला आहेत. तर तुम्ही तुपाचं महत्व खूप आहे, आणि देशी गाईंना सगळ्यांना तुम्ही जे आहे जेवढं पॉसिबल असेल तर देशी गाईचं तूप वापरा, देशी गाईचं दूध वापरा, आणि देशी गाईपासून जेवढं संवर्धन करता येईल. देशी गाईच्या जवळजवळ 76 प्रजाती होत्या, त्याच्यातल्या 30-35 हे झाल्यात, अस्तित्वात नाहीत आता, आणि त्या प्रजाती परत वाढवण्याचा प्रयत्न इव्हन करा. शेणाचं सुद्धा महत्व आहे, म्हणजे गावी तरी शेणाने सावरलं जातं, पूर्ण आपण घर वगैरे सगळं हे नक्कीच. करतो, अंगण सगळं शेणाचं असतं, त्याचं किती महत्व आहे? त्याचं खूप महत्व आहे. शेणामध्ये ऍक्च्युली कसं असतं, हे सूर्यनाडीने जे आपण गाय सूर्यप्रकाश ऑब्झर्व करते, तर त्याचे तत्व जे आहेत ते तिच्या शेणामध्ये येतात, तिच्या दुधात येतात, तिच्या गोमूत्रात येतात. तर ते तत्व तुमच्या रेडिएशनशी सामना करायची ताकद ठेवतात. म्हणून आपण शेणाच्या घरात राहायचो पूर्वी, तर त्याला रेडिएशन अटॅक नाही करू शकत त्या शेणाच्या घरावर, गाईच्या शेणाच्यावर, बेसिकली देशी गाईच्या शेणावर. तसंच तिच्या गोमूत्रामध्ये सुवर्ण तत्व तयार होतात, तिच्या शेणामध्ये सुवर्ण तत्व तयार होतात. आता त्या गाईच्या शेणामध्ये पासून आपण आणि गोमूत्रापासून आपण अशी ट्रीटमेंट करतो की हार्टचा होल तुमचा निघून जातो, आणि त्याच शेणापासून आपण पॅरालिसिसचे जे जुने पेशंट आहेत, म्हणजे समजा एकदा 3 महिन्याच्या नंतर त्यांच्या नसा सुकायला लागतात, त्यांच्यात वात बसतो, तो वात काढायचं काम गाईचं शेण करतं. तर आमच्या स्किनसाठी सुद्धा काही स्किनसाठी सुद्धा, स्किनवर तुमची स्किन
जर तुम्ही ते गाईच्या डंगमध्ये जर माझ्या प्रोसिजर प्रमाणे त्याच्याबरोबर आणखीन काही मिसळायला लागतं व्यवस्थित, आणि ती जर थेरपी घेतली तर तुमची स्किन सोन्यासारखी चमकायला लागते. काय म्हणता? हा, तुम्ही सूर्यप्रकाशात जर उभे राहिलात तर तुमची स्किन अशी गोल्ड सारखी चमकणार, आणि तुम्हाला विचारणार हे कुठलं तुम्ही हे करून आला. आजकाल आम्ही खूप अनेक सोशल मीडियावर बघतो की हा पॅक लावा, टॅनिंग काढा, ते हे सगळं करा, आपला ते नॅचरल करा. पॅक आहे, काऊ डंग आपल्याकडे पॅक. गाव काऊ डंग डंग आहे. पॅक. ग्रेट. चल, जाता जाता काही रॅपिड फायर राऊंड घेऊया. मी काही प्रश्न विचारेन. छान झोप लागण्यासाठी टॉनिक असं कुठलं असेल तर ते कोणतं असेल? ते माझ्याकडे याचे 4+1 म्हणून एक औषध आहे, ते तुम्ही घेतल्यानंतर तुमची झोप छान छान सुरू होऊ होते. शकते. पाचन सुधारण्यासाठी सुपर फूड कुठलं? पचनशक्ती मेन सगळ्यांना. तूप. झोपेचा सर्वात मोठा शत्रू कोण तुमच्या मते सध्याच्या काळामध्ये? हायजेनिक फूड आणि मुल मोबाईल. मोबाईल. मुलांना रोज काय द्यायला हवं? अशी एक डेली हॅबिटमध्ये एखादा पदार्थ जो रोज मुलांना द्यायला पाहिजे. देशी गाईचं तूप तुम्ही गरम पाण्यात किंवा दुधातून त्याला जर दिलं तर त्याचे अर्धे रोग कसेच निघून जातील. मी यावरतीच एक प्रश्न विचारेन. तुम्ही म्हणालात की देशी गाईचं तूप त्यांना पाण्यात किंवा दुधातून द्यायचे, पण ते कधी द्यायचे हे सांगू शकाल का? कसं आहे माहिती आहे, देशी गाईच्या तुपाचे 2 फायदे आहेत. जर एकदम काटकोळा पुलका असेल, त्याला हे पाहिजे, बरोबर. जाडं व्हायचं आहे त्याला, तर दुधातून तूप, त्या तुपाला आणि दुधाला इतकं घुसळायचं, एकत्र करायचं, म्हणजे वर खाली 2 ग्लासामध्ये घेऊन, की ते दूध आणि तूप एकत्र झालं पाहिजे, आणि ते त्याला बसून पाजायचं, म्हणजे तो मुलगा आपोआप हेल्दी व्हायला सुरुवात होतो. आणि जर हेल्दी मुलगा असेल खूप लठ्ठ आणि त्याला बारीक व्हायचं असेल तर त्याला उभं राहून पाहायला द्यायचं. अच्छा, तो म्हणजे मुलगा तोच बारीक पदार्थ होणार. त्याला तो उभं राहून आणि याला बसून. काय सांगाल सतत डोकेदुखी किंवा मायग्रेन ह्याच्यासाठी एखादा पदार्थ की जो त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये किंवा एक डेली हॅबिट्स मध्ये आणायला हवा? तुम्ही ऍसिडिक फूड खाऊ नका, तुम्हाला मायग्रेन कमी होईल. आंबट खाऊ नका. तुम्ही ज्याच्यापासून तुम्हाला माहिती आहे, हो. पेरूच्या बिया ज्या असतात त्या खाल्ल्यानंतर पोपट सुद्धा बोलायला लागतो, हो, असं म्हणतात. कारण त्या बियांमध्ये एवढं ऍसिड आहे. त्यामुळे पेरू खाल्ल्यानंतर सर्दी होते असं म्हणतात. पेरू थंड नाहीये, गरम आहे, त्याच्या बिया गरम आहेत, त्या ऍसिड तयार करतात. त्या ऍसिड ज्यावेळेस ब्रेनमध्ये पोचतं ब्लड मधून, तेव्हा त्या फ्लुइडला मेल्ट करतात, त्याच्यामुळे आपली सर्दी सुरू होते. म्हणजे पेरूच्या बियांमुळे करता हा, हे रिझन आणि पावसात आपण भिजतो आणि सर्दी होते. ते पण का होते? कारण आपली बॉडी ऑटोमॅटिक पावसामध्ये गेल्यानंतर थंडी वाजते, त्यावेळेस ते आपली बॉडी ऑटोमॅटिक ऍसिड क्रिएट करते आपल्याला थंडी वाजू नये म्हणून, आणि ते ऍसिड जाऊन ब्रेनमध्ये फ्लुइडला मेल्ट करतं. मग आपल्याला वाटतं आपण पावसात भिजल्यामुळे आपण आजारी पडलो किंवा सर्दी झाली. हे तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितलेलं नसेल. म्हणजे या सगळ्या मागचं कारण हे कुठे ना कुठे आपली बॉडी, आपल्या एवढे सेन्सर आहेत की ती ऑटोमॅटिक स्वतःला तशी क्रिएट करते त्या सिच्युएशनला. तर हे सगळं खूप महत्वाचं आहे. आपल्याला वाटतं पावसात भिजल्याने मी सर्दी झाली, मला हे नाही. पावसात भिजल्याने जी थंडी झाली तुमच्या बॉडीला, त्याच्यामुळे त्याने ऑटोमॅटिक तुमच्या आतमध्ये टेम्परेचर तयार केलं, आणि ते ऍसिड तुम्हाला ब्रेनमध्ये गेल्यामुळे ते फ्लुइड मेल्ट झालं, आणि त्याच्यामुळे ती सर्दी व्हायला लागली. आता तुम्हाला सांगतो, काही पेशंट असे असतात ज्यांना हे नसा ब्लॉक झाल्यामुळे इथे फ्लुइड जमा होतो, आणि ते फ्लुइड बाहेर येत नाही. त्यावेळेस तो माणूस वेड्यासारखं करायला लागतो, त्याचं डोकं काम नाही करत. इतर पद्धतीमध्ये असं आहे की ते त्या ब्रेन डोक्याला ड्रिल करून आतमध्ये हे टाकतात, पाईप टाकतात, आणि त्या फ्लुइडला सक करून बाहेर काढतात. पण माझ्याकडे मी जे काउपे थेरपीने मी ह्या नसा ओपन करतो आणि इथून फ्लुइड बाहेर काढतो. त्याच्यामुळे असे पेशंट दगावलेले आहेत, ज्यांनी हे केल्यानंतर ते कोमात गेलेत आणि ते दगावलेत. अशा पेशंटला आपण जर माझ्याकडे जर आलात तर हे मी वेन्स तुमच्या ओपन करतो आणि ते फ्लुइड खाली यायला लागतं. काही लोकांना कानातून पाणी येतं, काही लोकांच्या डोळ्यातून पाणी येतं. मग ते कधी आपण सांगतात काही उपचार पद्धतीमध्ये की तुमचा कानाचा पडदा फाटला,
किंवा डोळ्यातून पाणी येतं त्याचंही कारण? तर त्याचं कारण हिथून तुमच्या नस ब्लॉक आहेत. अच्छा, म्हणून. ते पाणी बाहेर कुठून येणार, ते फ्लुइड मग तिथे आपली जागा बनवतं, मग ते कानातून बाहेर येते, मग ते डोळ्यातून बाहेर येते सतत. मग तेव्हा तुम्ही माझं औषध घेता त्यावेळेस तुमचं डोळ्याचं पाणी बंद होतं, नाकातून यायला सुरुवात होतं, कानाचं बंद होतं, नाकातून यायला सुरुवात होतं, कारण मी त्या वेनला ओपन करतो. बरोबर. मग ह्या रिलेटेडच वारंवार सर्दी किंवा खोकला असेल तर मी त्याच्यासाठी सायनसला तुम्हाला सांगतो, त्यांनी 3-3 वेळा ऑपरेशन केलंय आणि त्यांचं सायनस गेलेलं नाही. त्यांनी माझं औषध 6 महिने घेतल्यानंतर त्यांचं सायनस नेहमीसाठी निघून गेलंय. ज्या वेळेस तुम्ही कुठेही आता एक पेथी असते की तुम्ही कुठल्या कोणाकडे तुम्ही वेगवेगळ्या पेथीमध्ये जाऊन जर चेक केलं की बाबा मला ह्याच्यामध्ये पर्याय आहे का, तर तुम्हाला मिळेल. पण एकाच हेतीमध्ये तुम्ही 4 ठिकाणी जाऊन पर्याय शोधाल तर मिळणार नाही. तुम्हाला कुठलाही त्रास असेल, तुम्ही आयुर्वेदाकडे जा किंवा होमिओपॅथी किंवा आणखीन कुठल्याही तरी तुम्ही 4 ठिकाणी जाल, नॅचरोपॅथीमध्ये जा, तर तिथून तुम्हाला काहीतरी उत्तर मिळेल. पण एकाच व्यक्तीकडे 4 लोकांकडे गेलं तर 4 लोकांचं सेम उत्तर असेल की नाही होणार, हे पॉसिबल नाही, याच्यासाठी हेच करावं लागेल. एक शेवटी जाता जाता विचारेन, तुमच्यामध्ये निसर्गोपचार पद्धती किंवा हे जे आपण गायीपासून ही जी काऊ थेरपी आहे याबद्दल काय सांगाल, की का महत्वाची आहे आणि कशा पद्धतीने ही आपल्या सगळ्यांना म्हणजे एक जीवनशैली बदलू शकते? मी जे काही आपल्या नॅचरोपॅथीचे डॉक्टर आहेत किंवा आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, ज्यांना ह्या पद्धतीबद्दल माहीतच नाही आहे, आणि अशा डॉक्टरांना सुद्धा आणि ह्यांना सांगतो मी की तुम्ही जर तुम्हाला कोणालाही असं वाटत असेल की आपण ॲडव्हान्स झालं पाहिजे, तर तुम्ही नक्कीच या माझ्याकडे, मी तुम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करेन. आणि मला असं नाही वाटत हे ज्ञान माझ्यापर्यंतच असावं, हे ज्ञान लोकांपर्यंत, इतर डॉक्टरांपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यांनी जास्तीत जास्त रुग्णांना बरं केलं पाहिजे, ज्याच्यामुळे फायनान्शियली, मेंटली, फिजिकली माणूस तुटणार नाही. प्रॉपर डॉक्टरकडे गेल्यावर प्रॉपर उपचार मिळाले तर त्याला ज्या अति खर्चाच्या उपचार पद्धती आहेत तिथे जायची गरज पडणार नाही. मी ना एकच म्हणेन शेवटी जाता जाता की आजीबाईचा बटवा असायचा लहानपणी, एक्झॅक्टली. की आजीच्या बटव्यामध्ये ना काय माहिती पण एक वेगळीच चमत्कार आणि मॅजिक असायचं. सर्दी खोकला असो किंवा मोठे मोठे आजार असो, डॉक्टरांकडे जावं लागायची म्हणजे डॉक्टरांकडे जाण्याची वेळच यायची नाही. आजीच्या बटव्यातून असं काहीतरी औषध निघायचं करेक्ट. की हार्डली 2 किंवा 2 दिवसामध्ये तो आजार पूर्णपणे बरा व्हायचा. आणि डॉक्टर राजेश जाधव म्हणजे मला तसाच एक आजीचा बटवा वाटतायत, की ज्यांच्याकडे कुठलाही आजार असो, म्हणजे तो नॉर्मल लहान मुलांची सर्दी खोकला असू दे किंवा आपल्या महिलांचे पीसीओडी, मेनोपॉज किंवा मासिक पाळीचे त्रास असू दे, आपले केस गळती असू दे, स्किनचे डिझीज असू दे, ह्यापासून ते कोमा पेशंट किंवा अल्झायमर, कॅन्सर असे मोठे मोठे भले मोठे ज्यांना आपण घाबरतो अशा आजारांवरती सुद्धा या बटव्यामध्ये औषध आहे. तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला आणि हे नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा. तसंच त्याशिवाय तुम्हाला सुद्धा काही आजारांविषयी अजून माहिती हवी असेल, कारण खरं तर पॉडकास्ट हा खूप मोठा झालाय. आपण एका एपिसोडमध्ये ह्या सगळ्या काही माहिती घेऊ शकत नाही, कारण प्रत्येक आजार त्याची कारणं खरं तर वेगवेगळी असतात, त्याच्यावरच्या उपचार पद्धती वेगवेगळ्या असतात. तर एका पॉडकास्टमध्ये तरीही आम्हाला जितकं जमलं, जितकं शक्य झालं, तितकी आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला सुद्धा काही आजारांविषयी अजून माहिती डॉक्टर जाधव यांच्याकडनं हवी असेल किंवा काही वेगळं अजून तुम्हाला विचारायचं असेल की हा आजार आहे, काय उपचार पद्धती करावी, काऊ थेरपी कशी काम करते, तर नक्की आम्हाला ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवा. आणि नक्कीच डॉक्टर राजेश जाधव यांना तुम्ही गुगल सर्च करून सुद्धा त्यांच्याबद्दलची माहिती मिळवू शकता. जाता जाता इतकंच म्हणेन की छान स्वच्छ हेल्दी आहार खा, एक जीवनशैली चांगल्या पद्धतीची एक तुमच्या नियमामध्ये आणा आणि हेल्दी जगा आणि हेल्दी राहा. आणि अशाच वेगवेगळ्या एपिसोड सोबत आणि भागांसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत धन्यवाद.